हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भरति देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ सुधींद्र तीर्थ संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही मध्वविजयांतो आचार्यालय सर्व मूल ग्रंथाचे विषय पळील नंतर मध्वाचार्यालय शिष्यांगेल विषय पळोया. पद्मनाभ तीर्थ म्हणून म्हणेल मध्वाचार्याल सुरवेचे शिष्य म्हणून म्हणताचे. त्यांनी उडपीचे एक पाजक क्षेत्रांतूची पद्मनाभ तीर्थ म्हळ्यारी ತಂಗೆಲೆ ಗುರುಲ್ ಪುತ್ರ म्हणताची. तशी त्यांनी ये मध्वाचार्यांनी सर्व मूल ग्रंथ रचने केलेले. तंतु भितरी भाष्याणां दशकं च पंचकयुतं त्रिस्रश्च निर्णेतयः विष्णोः स्तोत्रयुगं दशप्रकरणकं कल्पद्वयं च श्रुतिः श्रीकृष्णामृततन्त्रसारयमकं न्यायावलीदीपनं येनाकारी सदैव मध्वमुनिराढद्यात् सुविद्यां मम म्हणून एक श्लोक असं तंतु भितरी मध्वाचार्याक मागचे श्लोक आमकां विद्य मेळो तांगेले एक अनुग्रहारी म्हणून तंतु भितरी आस भाष्याणां दशकं 10 उपनिषद भाष्य तशीची तंतु भितरी पंचकयुतं तिस्रश्च निर्णेतयः पंचकयुतं म्हळ्यारी 10 उपनिषद भाष्य मागीर ब्रह्मसूत्र भाष्य अणुभाष्य अनुभाष्य गीता भाष्य रगभाष्य हे 5 ಒಟ್ಟು 15 भाष्य जाले. 10 उपनिषदाक मागीर ब्रह्मसूत्राचे अणुभाष्य अनुभाष्य गीता भाष्य रगभाष्य ಒಟ್ಟು 15 भाष्य जाले. दशकं च पंचकयुतं ಒಟ್ಟು 15. तिस्रश्च निर्णेतयः निर्णय 3 कंचे महाभारत तात्पर्य निर्णय भागवत तात्पर्य निर्णय गीता तात्पर्य निर्णय. मागरी विष्णोः स्तोत्रयुगं दोन्ही स्तोत्र 12 स्तोत्रनी नकस्तुती या दोन्ही स्तोत्र 10 प्रकरणकं 10 प्रकरण. मागीर कल्पद्वयं च श्रुतिः तंतु 10 म्हळ्यारी 10 प्रकरण खंच्याक कल्पद्वयं च श्रुतिः वेदाक बरयलेले. तशी मागीर श्रीकृष्णामृत तंत्रसारयमकं न्यायावलीदीपनं ये कृष्णामृत महार्णव मागीर जयंती निर्णय यति प्रणवकल्प तंत्रसार संग्रह यमक भारत सदाचार स्मृती न्याय विवरण ಒಟ್ಟು 37 ग्रंथ जाले. तशी त्यांनी सुरवे एक पंत त्यांनी तांगेले एक अवतार कार्य पूर्ण जावन विशालबद्री बच्चपशी पुढे 4 जन शिष्यांक त्यांनी संन्यास आश्रम दिलेले. तंतु सुरवेचे पद्मनाभ तीर्थ मागीर नरहरी तीर्थ मागीर माधव तीर्थ मागीर अक्षोभ्य तीर्थ म्हणून तंतु पद्मनाभ तीर्थ तांगेले उत्तराधिकारी जालींची. म्हळ्यारी सुरवेची शिष्य नवे मध्वाचार्याल नंतर त्यांनी आचार्य म्हळ्यार मध्वाचार्याल शिष्य जावन ते मध्वाचार्याल नंतर त्यांनी उत्तराधिकारी जालेलींचे. त्यांनी पद्मनाभ तीर्थ म्हळ्यारी निजावन वेदांत विद्या चक्रवर्ती म्हणून येतं. पुरे गोत्तशील तांकां सुरवेक विशालबद्री प्रयाण करून गीता भाष्य ग्रंथ बादरायणांक म्हळ्यार वेदव्यासांक समर्पण करून उडपाक गुण येतना गोदावरी न्हंयची तिरारी राजमंड्री आतां राजमंड्री म्हणटा पळय थंय आयलींची. थंय शोभन भट्ट म्हण म्हणले एक प्रधान अमात्य त्यांनी
ಈ ಕಾಣಿ ಸಂಗ್ಲ ಹಾಜಿಪಶಿಪುಡೆ ತೋ ಶೋಭನ ಭಟ್ಟ तन्नी गणपती देव म्हणले राय थंय काकतीय राज्याचो थंय तन्नी प्रधान अमात्य मंत्री पुरे राजकार्य निपुण मात्र नाही पुरे शास्त्र पंडित जावन आशिल्ली त्यांनी मध्वाचार्य लोटू शास्त्रार्थ विचारांतू वाद केल्ले पराजित जाल्लींची पराजित जाल्ली नंतर शिष्यत्व घेवका म्हणून तांणी शिष्यत्व घेतले आणि त्यांनी कसं केलं विरक्त जावन तुर्याश्रम म्हळ्यार संन्यासाश्रमय स्वीकार केले त्यांनीची आणि पद्मनाभ तीर्थ म्हूण म्हणले एक यतीनाम तांकां मध्वाचार्यान दिल्ले तशी मध्वाचार्याल ಒಟ್ಟು त्यांनी संचार करू सुरू केले उडपांतूय त्यांनी मध्वाचार्याल ಒಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ काळ राबून आशिल्लीची तशी मध्वाचार्याले काणी बरयिल्लांतू सुमध्व विजयांतनी त्यांनी नारायण पंडिताचार्यांनी पद्मनाभ तीर्थाल विशय सांगला पद्मनाभ तीर्थ कितले महिमान्वित म्हणून म्हळेले कळतं थंय नारायण पंडिताचार्य मानने वरलेल मस्जनांनी पद्मनाभ तीर्थांगेल विशय सांगला तशी मागीर जयतीर्थ त्यांनी टीकाचार्य म्हणून घेता पळय त्यांनी मध्वाचार्याल शिष्य मागीर नरहरी तीर्थ आणि रघुत्तम तीर्थ आणि पुरे मध्वाचार्याल शिष्य जावन आशिल्लीची तशी शोभन भट्ट त्यांनी संन्यासाश्रमाचे फुडल्या नाव तांगेले शोभन भट्ट त्यांनी मध्वाचार्या लागीं पराजित जावन तांगे लागींच आमी शिष्यत्व घेवन सर्व द्वैत सिद्धांत शिकुका म्हूण सांगून त्यांनी सर्व मत म्हळ्यार ते कसं न्ही अद्वैत सिद्धांतावरी विंगड कसं सकडते एक आशिल्लें पळय ते 21 मत तांणी निराकरण करून तांकां वेदांतू भारतांतू पुराणांतू सकडी आसक्ती येयले मध्वाचार्याल निमती रचन जालें मध्वाचार्यान रचन केलेलें तें ब्रह्मसूत्र भाष्य पळय मध्वाचार्याल करीन शिकून त्यांनी मागीर ब्रह्मसूत्र भाष्य अध्ययन केलें मान्य विंगड शास्त्र वाचुकां म्हूण दिसयनिके तांकां तशी श्रुत्या मत्या सदा भक्त्या विरक्त्या नित्यसेवया अस्मै प्रसन्नः प्राज्यक्षः सद्यो विद्यां ददौ शुभां वेदांत श्रवण निरंतर ऐकून मत्या मनन करून घेवन सदा भक्ती करून वैराग्य पावन सदाकाल मध्वाचार्याल सेव करून त्या वेळार हाजी निमती अस्मै ही हाजी निमती प्रसन्न जालेल मध्वाचार्यान त्या शोभन भट्टांक द्वैत सिद्धांतांतू कितली तांकां शिक्का म्हूण मन आसा तितलें शिक्षण दिल्लेलें म्हूण सांगून तशी पद्मनाभ तीर्थ त्यांनी ते वेदशास्त्र शिकून तांगेल जेवचें म्हणून सर्वदा त्यांनी अध्ययन करतर आशिल्लीची तशी तांकांय तशीची मध्वाचार्यान कशी अद्वैत सिद्धांत खंडन करतलीच पळय तशी त्यांनी अद्वैत सिद्धांत खंडन करच्यांतू भारी एक भारी बुद्धंत जाल्लीं त्यांनी तशी मध्वाचार्यान रचन केले अनुव्याख्यानाक संन्याय रत्नावली म्हूण म्हणलेली एक टिका त्यांनी रचन केल्ले तशी केन्नाय वेदाभ्यास करतल जनांक मध्वाचार्याल शिष्य म्हूण सांगून चड जन हांगे लागीं शिकच्या आनी येतलीची तशी नरहरी तीर्थांनी पद्मनाभ तीर्थांक स्तुती केला जयतीर्थ म्हळ्यार ही टिका बरयलेली पळय न्याय सुद्धा बरयलेले त्यांनी तांगेल ग्रंथारंभांतू पद्मनाभ तीर्थांगेल विशय सांगला मागीर गीता तात्पर्य निर्णयांतू न्यायदीपिकेंतूय त्यांनी पद्मनाभ तीर्थाल विशय सांगला रघुत्तम तीर्थांनी न्याय विवरण भावबोध म्हणलेले एक ग्रंथ बरयतना तांतूय त्यांनी पद्मनाभ तीर्थांगेल विशय सांगला तशी नारायण पंडिताचार्यांनी सांगला आणि पद्मनाभ तीर्थांनी कसल सकडी ग्रंथ समुच्चय केला पळया सुरवेक मायावाद खंडन आस पळय ताजेर भाष्य बरयला त्यांनी उपाधी खंडन टीका म्हणून बरयला मिथ्यात्व अनुमान खंडन टीका म्हणून बरयला कथालक्षण टीका बरयला गीता भाष्य प्राचीन टीका बरयला
गीता तात्पर्य निर्णय मध्वाचार्यान बरील तज्वैरी त्यांनी टीका केला. सत्तर्क दीपावली म्हणून केला त्यांनी. तशीच न्याय रत्नावली म्हणून केला. तत्वोद्योत प्राचीन टीका म्हणजे द्वैत सिद्धांतावैरी सुरवेक टीका बरिलेले पद्मनाभ तीर्थांनी म्हणताची. तशी विष्णू तत्व निर्णय प्रमाणलक्षण प्राचीन टीका या प्रेतांनी केलेले. तशी मागिरी जयतीर्थ स्वामी ತಂಗೆಲೆ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯಾಂಗೆಲ್ಲ ಶಿಷ್ಯ ತನ್ನಿ ತಶಿಚಿ ನ್ಯಾಯಸುದಿ ಬರಿಲಿಲಿ ತನ್ನೀಚಿ ತತ್ವಪ್ರಕಾಶಿಕ ಬರಿಲಿಲಿ ತನ್ನೀಚಿ तशी पद्मनाभ तीर्थानं बरिलेले अनुव्याख्यानाक सन्नाय रत्रावली बरिलेले पडे तंतुई तजवैरी जयतीर्थ तजवैरी त्यांनी व्याख्यान केला. मध्वाचार्यांक 4 जन संन्यासी शिष्य मिळले. त्या संन्यासी शिष्यांक तांगेल नित्यपूजे खातीर मध्वाचार्यानं तन्नीची अर्चन केलेले स्वकरार्चित मूर्ती म्हणतात. तन्नीची येदोळते अर्चन केलेले मूर्ती एका कळ्यांक एकाक दिलेले त्यांनी. पद्मनाभ तीर्थांक गोपीनाथ देवा दिले. तेदन पद्मनाभ तीर्थान तांगेले म्हणलेले एक मठ स्थापन केले. तंतू सुरवेक तांगेल शिष्य लक्ष्मीधर तीर्थ म्हूण सांगून मागिरी मध्वाचार्याल पिठांक आयिल्ले नंतर त्यांनी त्या गोपीनाथ देवाल प्रतिमा तांगेल शिष्य लक्ष्मीधर तीर्थांक दिल्ले म्हूण. तशीची आतां श्रीपादराज म्हूण म्हळें तांगेली संस्थान पद्मनाभ तीर्थानाची स्थापन केलेले मठ म्हूण म्हणटाची. कोलार जिल्ह्याचे मुळबागिलू म्हळेल जागेरी तांगेले मूल मठ असं म्हणटाची. आनी पद्मनाभ तीर्थ शेषांश संभूत म्हणून एक उतर असं. तशी व्यासराज तीर्थांनी मुळबागलू नरसिंह तीर्थान जागेरी श्रीपादरायालंगी त्यांनी व्यासंग करत असताना एक गुहे बैसून व्यासंग करतली काही एक महासर्प येऊन व्यासराजांक गेले शरीर सुतवान घाल्ले म्हणून. त्या पळयतना तांगेले जनान वचून श्रीपादरायालागी सांगली की शेशी म्हणून. तेदन त्यांनी श्रीपादरायान येवन सर्पाची भाशेची त्या सर्पाला उलयलींची. मागीर त्या सर्पान व्यासरायाल शरीर सोडून चमकले म्हणून. तेदना सुत्त बैसून पळयलेले जनांक श्रीपादराय पद्मनाभ तीर्थ सर्पाकारान येवन मागीर त्या जनालागी श्रीपादरायान सांगली काय पद्मनाभ तीर्थान सर्पाकारान येवन व्यासराज शिष्यांक अनुग्रह केलेले म्हूण. तशी त्यांनी श्रीपाद मठाचे श्रीनिधी तीर्थ म्हूण म्हळेल स्वामीन तांगेले श्रीपादराज गुणवर्णन म्हूण म्हळेल एक स्तोत्रांतू त्यांनी बरयला. श्री व्यासराज बंध निवारकाय तद्भाषयैव फणिराज सुतोषकाय सवर्ण्यरत्न खचितोज्जल कुंडलाय श्रीपाद राज गुरवेस्तु नमः शुभाय म्हणून सांगून बरयला त्यांनी. तशी पद्मनाभ तीर्थ त्यांनी मध्वाचार्यान कडेर म्हणटना उडपी दुखून विशालभद्रिक दृश्य जल्लींच पळे. ताजे नंतर मध्वाचार्याले वरलेले पुरे उत्तराधिकारी जावन वरलेले पुरे महत्कार्य साधन करचे खातीर त्यांनी आशिल्लीची कर्तर आशिल्लीची मागिरी आत्त नववृंदावन म्हूण म्हळेल आपोवन घेवचे जागेर पंपा हंपे म्हणटा पळय आमी ताजे लागीं तुंगभद्रा न्हंयचे एक द्वीप ते नववृंदावन ते वृंदावनस्थ जल्लींची त्यांनी म्हणून. तशी माध्वयती जावन आशिल्ले हांनी वृंदावनस्थ जावन 664 वर्ष जाल्ले म्हूण म्हणटाची. तांगेलेची प्रथम वृंदावन म्हूण म्हणटाची माध्वयतीलांतू. प्रथम वृंदावन पद्मनाभ तीर्थांक गेले म्हूण सांगून. तशी मागीर नरहरी तीर्थ म्हणटाची. सुरवे तांगेले पूर्वाश्रमाचे म्हळ्यार 4 तीर्थालांतू 4 संन्यासीलांतू सुरवेचे संन्यासी शिष्यांक गेल्लो पद्मनाभ तीर्थ तांगेले विशीं जाले. आतां नरहरी तीर्थ तांगेले पूर्वाश्रमा नांव श्यामशास्त्री म्हणटाची. चिकाकोलू म्हूण म्हळेले जागो तांगेले जन्मस्थळू. तांगेले आनाल नांव नरसिंह भट्टोपाध्याय म्हणटाची. कलिंग देशारायांक वंश पारंपर्य जावन येयले तसले प्रधानमंत्री त्यांनी. तशी सकल वैदिक शास्त्र अध्ययन करून भारी प्रवीण पंडित जावन आशिल्लीची. मागीर
त्यांनी ಸ್ವಲ್ಪ काळ ओरिसा देशाची आत्ता कळिंग म्हणटा पळय तशी कळिंग आत्ता ओरिसा म्हणटाची थंय भानुदेव म्हूण म्हळेले रायाल मंत्री जावन आशिल्लीची. चंद्री प्रजेंक रक्षण करता आशिल्लीची. एक पंत एक युद्ध जालें, शत्रूंक गेले ओटू युद्ध जातना त्यांनी होराटय केला म्हणटाचे. शत्रूंक जय करून तांचे देवस्थान प्रजेंक परिरक्षण केल्लें त्या विशयू थंय एक शिला शासना वयरी बरोवन आसा म्हूण म्हणटाचे. मागीर मंत्री पदवी त्याग केल्ले, मध्वाचार्यांक गेले ओट वाद केल्ले, पराजीत जाल्लींची तांगेले शिश्य जाल्लींची आनी मध्वाचार्या लागीं संन्यास आश्रम घेतले तांणी. नरहरी तीर्थ म्हणलेले एक यतीनामय मध्वाचार्यान तांकां दिलें. मागीर गुरून आज्ञा करून म्हळ्यार मध्वाचार्यान आज्ञा करून कळिंग देशा वापस येतना थंय भानुदेवरायो तो स्वर्गस्थ जाला. तागेले बायलेलांतू नरसिंहराजा म्हूण म्हणलेले एक चेडूं जाल्लेलें. तो सान चेडूं आसतना तशी ಸ್ವಲ್ಪ काळ थंय संन्यासाश्रमाक कसलेय च्युती येनाशी तांणी त्या चेडवान समप्राय येवूंतय तांणी राज्यपालन केलां म्हूण म्हणटाचे जय नरहरी तीर्थांनी. मागीर नरसिंहरायो तो राजकुमारू ताणें समर्थ जाले नंतर सिंहासनार बसचें. मागीर त्या वेळा ताका राजा पट्टाभिषेक करून राज्य ताका दिवन आयलीची म्हूण. तेदना त्या वेळाक नरहरी तीर्थांक तुमकां कसो जाय ते कोश आदुकून होर येता म्हणल्यार तांणी कशें केल्लें, कसलेय भांगर कसलेय आपणान अशी कोशागारा आशिल्ले मूलराम आनी सीतादेवीले विग्रह घेवन तांणी मध्वाचार्यांक उडपांतू हाणू समर्पण केल्लें म्हूण. मध्वाचार्यान एक 80 दीस पर्यंत तें पुजन केलां. मागीर तांणी पद्मनाभ तीर्था दिवन मागीर नरहरी तीर्थांक दिवका म्हूण तांणी सांगलां म्हूण म्हणटाचे. तशी दास साहित्यांतू मूलपुरुश जावन आशिल्ली नरहरी तीर्थाची म्हूण म्हणटाची 2-3 तांणी रचन केलेलें पद्य मेळ्ळां. विजयनगर साम्राज्याचे रायान पळय तांकां मस्त सन्मान केला आनी तांगेले एक धार्मीक सल्हेगार जावन आशिल्लीची. आनी कळिंग देशाचो रायो नरसिंहराय म्हणून तागेले मरणा नंतर तागेले पुतू सांगले पळत भानुदेव म्हणलो 15 वर्स मांद्र ताणें राज्यभार केलेले. त्या वेळाक दोनीचे नरसिंहराय म्हणलेले चेडूं तो चेल्लो सान आसतना हेची नरहरी तीर्थान थंय राज्यभार केल्ले म्हणले पळय. मागीर तेचे चेल्ल्याक पट्टाभिषेक केल्ले म्हणून सकडी शासनांतू आसा. तशी नरहरी तीर्थ तांकां राजकारणय गोत्तस म्हूण जालें. तांणी कसं सकट ते राय जावन आसतना अद्भुत कार्य केलां, सर्व शिला शासन जावन आसा म्हणटाची. तशी नरहरी तीर्थाला आज्ञानुसार तांणी दान करतलीची मस्त जनांनी तांगेल्या आज्ञानुसार दान केलां. मागीर नरहरी तीर्थान नरहरी मठ म्हूण एक स्थापन करून सिंहाचलांतू तांगेले शिश्य जावन आशिल्ले जगन्नाथ तीर्थांक थंय नियमन केलें. ते जगन्नाथ तीर्थय तशीची देवस्थाना खातीर मस्त दान दिलां म्हूण सांगून त्या शासनाची म्हळ्यार शासन म्हळ्यार शिला शासन म्हणटा तूं मेळटा काय आजिकय पळोवच्याक. तशी कळिंग देशांतू तांगेले मध्व सिद्धांत प्रचार तांणी नरहरी तीर्थान केलेले म्हणटाचे. मागीर नरहरी तीर्थ चंद्री राज्यभार करता आशिल्लीची जाल्यार ही विरक्त जावन आशिल्लीची. केन्नाय खंयचे एक सांसारीक विचाराक अणसून अणसना अशी आसचें म्हणटा पळय तशी ते नरहरी तीर्थ आशिल्ली. तांणी महावैराग्य जावन आशिल्ली. तांणी राज्यभार करूं पुरोची, मंत्री जावन सलह दिवच्या पुरोची, कसले करूं पुरोची जाल्यार तांणी संन्यासी जीवन करता आशिल्लीची म्हूण तांणी नरहरी तीर्थ तुंगभद्रा न्हंयची दंडेरीची तांणी वृंदावनस्थ जाल्लींची. मागीर
नरहरी तीर्थ त्यांनी सर्व मुलाचे दशप्रकरण म्हळ्यालाच पळतांनी मध्वाचार्यान केलेले ताकाय टीक बरीला त्यांनी म्हण म्हणटाची तशी तांगेले प्राचीन टीक म्हणटा कितली की सगळी टीक तांगेल मेळनाका येता ऐकूच्या तांत भितरी आतां आशेल टिकेन तुवें म्हाका भारत टिका म्हूण म्हणलें लेख मागीर तांणी मध्वाचार्यान बरयलेले ते प्रती एक ग्रंथा वयरी तांणी व्याख्यानांनी केलां म्हूण म्हणटाची तशी गीता भाश्य प्राचीन टिका अनुव्याख्यान प्राचीन टिका पुरय तांणी केलेलें म्हूण मागीर माधव तीर्थ म्हूण म्हणलेले आनी एक शिश्य मध्वाचार्याले तांतू माधव तीर्थ तिन्नी शिश्य म्हणटाची तांगेले पूर्वाश्रमात नांव विष्णू शास्त्री म्हूण तांणी उत्तर देशाचे एक यजुर्वेदी ब्राह्मण मध्वाचार्याक विंगड विंगड देशान दुखून मस्त शिश्य तांकां संन्यासी शिश्य जल्लिलींची सुमध्व विजय ग्रंथांत ह्या विशय येता अमित बोधास्यानेक यतींद्रा बहुदेश जाहा म्हूण सांगून नारायण पंडिताचार्यान मध्वविजयांत सांगला तशी मागीर माधव तीर्थान पट्टा येवचे वेळाक कम्मट देशाचे ते इतिहासांत एक संदी खालो म्हूण म्हणीत थंय एक दर्गा आशिल्लो खंय एक दुर्ग हे कंपिलरायाल एक दुर्ग ते मुसलमान राय तेदन तांकां तेंची कोटे प्रे नाश करचें काम ते मुसलमान रायांक तो कुमाररामूय गेल्ला युद्धांतू मागीर हक्क बुक्क म्हूण म्हणलेले दोग जन तांकां हे मुसलमानांनी तांकां सेरेमनींत दवरलेले म्हूण त्या वेळाक जम्बुकेश्वर म्हूण म्हणलो एकलो राय तो स्वतंत्र राय आशिल्लो जाल्यार तेगेल वयरी त्या यमनांनी म्हळ्यार मुस्लिमांनी आक्रमण केलें रे ताका सैसूचें जायनाशिल्लें तितलें सैन्य न्ही तागेलें ना आशिल्लें तशें दुर्बल जावन आशिल्लें तागेलें राज्य त्या वेळाक पद्मनाभ तीर्थ नरहरी तीर्थ आनी पुरय जनतेलांतू म्हळ्यार जनालांतू एक जागृती कोरोका म्हूण प्रयत्न करता आशिल्लीं त्या वेळाक विजयनगर साम्राज्य हक्क बुक्क हांणी हंपा क्षेत्रांतू ते राज्य तांणी शूर केल्लें म्हूण मागीर माधव तीर्थ तांणी वैष्णव जावन आशिल्लीं तांणी जाल्यार केलो पंथ थंय त्या वेळाक विद्यारण्य म्हूण आशिल्लीची तांगेले अभिमानी शिश्यवर्ग तांणी माधव तीर्थांगेले एक विद्वत्तू तांकां सैसूचें जायना नशी विजयनगरची तांणी सोणूचुका तसल कुयुक्ती मस्त केली तशीची माधव तीर्थ पूर्वाश्रमांत विष्णू शास्त्री म्हूण म्हणलेलें नांवान आशिल्लीची यजुर्वेदी म्हूण म्हणटात तांणी यजुर्वेदी ब्राह्मण म्हूण मागीर तांणी माधव तीर्थांनी विजयनगर सोडून चंपकल नंतर पांडुरंगाले क्षेत्र जावन आशिल्लें पंढरापूर प्रांत्यान तांणी संचार करत आशिल्ले थंय एक मनोर म्हूण म्हणलेलें ग्राम मेळ्ळें कितें तांकां थंय एक ध्रुवराय म्हूण आशिल्लो ताणें तें प्रतिश्ठ केलेलें ते केशव म्हणलेले देवाल विग्रह त्या पळोवन भारी आकर्शीत जाली तांणी त्या वेळाक मनूर म्हणलेलें जैन क्षेत्र जावन आशिल्लें थंय जैनांच्यालें एक विश्वविद्यालय आशिल्लें ताजे कुलपती म्हळ्यार आमी आतां पळय वायस चान्सेलर म्हणटा पळय तशी तो पद्मराज पंडित म्हूण म्हणलेले विद्वांसू ताणें कसं तें विश्वविद्यालय बंद केलें आनी विजयनगरा वचून राबलो असेल वेळाक थंय सर्व वेद आगमशास्त्र कळ्ळा उद्दाम पंडित म्हूण नांव घेतलां ते माधव तीर्थांनी तांकां सर्व जन येवन तांकां स्वागत केलें तांकां संतोश जावची तशी केल्लें आनी तांकां कुलपती पदवी तुमी पळोवन घेवका हांगा रब्बुका म्हूण सांगून तांगेलें प्रार्थना केलें जाल्यार तांकां तशीच ते केशव देवाल सन्नीत सोडून वचूं जायना तशें जावन तांणी थंयची राबलीची म्हूण मागीर तांणी 4 वेदाकय एक द्वैतपर व्याख्यान म्हणटाची धर्मशास्त्र प्ररचन केलेलें तांणी सुमार एक 17 वर्ष पर्यंत ते वेदशास्त्र अध्ययन करचें मान्य कोणेय तांगे लागीं वेद विद्यांतो एक वाद आकयल्यार ते वाद गेलोवन ते वेदाचे
बोधने कोरनो सर्व सज्जनांक मार्गदर्शन कोरनो मी माथेरांतो मनोर क्षेत्रांतू राबिली त्यांनी थंयच त्यांनी समाधिस्त जलिंची थंय तांगेला तै वृंदावन मनोरांतू तांगेल मेळटा म्हण म्हणटाची मागिरी अक्षोभ्य तीर्थ त्यांनी माधव तीर्थांगेल भारी एक स्तुती केला म्हणून अक्षोभ्य तीर्थालय पूर्वाश्रमात नाव गोविंद भट्ट म्हणून त्यांनी देवगिरी राज्याचे एक राजा मनयतनाचे त्यांनी ते शिवेदाध्ययनांनी केलेलं त्यांनी जलरे सानपणेरी तंक भारी वैराग्य कै तंक कसले नाका त्यांनी वैराग्य मूर्ती जावन तंक राज्य नाका कसले नाका म्हाका एक लायक गुरु जेवका म्हणून शोधन करतर आशिल्ले तांगेल भावूची दुंडीराज पोतू भाव दुंडीराज म्हळ्यार तांगेल पोतू धोंडो रघुनाथ म्हणटाचे मुखारसून तांकाचे जे तीर्थ म्हूण म्हणचे तशी एक पंथ कण्व तीर्थांतो समुद्र स्नानाचे मुखाल तेन्ना मध्वाचार्यान प्रक्षुब्ध जलेल समुद्रांतो स्नान करायचे कांय व्हड न्ही म्हूण म्हणलें गुरून सांगला म्हणले खातीर कसले आलोचना करना अशी त्या समुद्रा बुडून स्नान करून येयलीच त्या वेळा तांगेल स्थैर्य धैर्य पुरे पळोवन मध्वाचार्य भारी खुश जावन संन्यासाश्रम दिल्ले मांत्रने अक्षोभ्य तीर्थ अक्षोभ्य कसले क्षोभ ना मनांतो धैर्यस्थ म्हूण म्हळेले येते नाम तांणी दिल्ले म्हूण तशी अक्षोभ्य तीर्थांनी विद्यारण्याल वट वाद कोरक मुळबागिलांत इलित्तांनी ते मध्वाचार्याल ಒಟ್ಟು ಒಯ್ಲಿತ್ತನಿ त्या वेळारी अक्षोभ्य तीर्थान बंडे फातरा वयरी पुरे कसकी रेखेनी बरोवन चमकलिल्लीची म्हूण थंय म्हणटा तांत भितर ते केल्लेले रेखीन तो योगा नरसिंह स्वामी विग्रह म्हळ्यार एक थंय भितर आयले की योगा नरसिंह स्वामी तशी मात्र न्ही अक्षोभ्य तीर्थान प्रार्थना करून थंय आशिल्ल्या नरसिंह तीर्थान तूं गंगे येवन राबल्या म्हूण म्हणटाचे अर्जुन म्हळ्यार पांडव मध्यमा पांडव थंय ताणें मुख्य प्राणा प्रतिश्ठ केला पूजा केला म्हूण म्हणटाचे थंय सोमेश्वर देवस्थान एक भारी पोरणी देवस्थान थंय मुळबागिलांतूच विद्यारण्याक आनी अक्षोभ्य तीर्थाक तत् त्वमसी म्हूण म्हणलेले एक व्याख्यार्थांतू मस्त वाद जाल्ले त्या वेळार वैष्णव मताचे वेदांत देशिकाचार्य ताचे एक तीर्पुगार जावन आशिल्लीची म्हूण त्या व्याख्यार्थांतू विद्यारण्य अक्षोभ्य तीर्थाले पराभव पावलींची जाल्यारी अक्षोभ्य तीर्थान तांकां कसले गौरव करनी सन्मान केले की मात्र त्या घटनेचे स्मरणार्थ जावन थंय एक पत्राचे विजयस्तंभ केला कितली काळ थंय तांणी तुंगभद्रा संगम क्षेत्र जावन आशिल्ली चिंतामणी नरसिंह क्षेत्रांतू आशिल्लीची त्या वेळारी म्हणटाच थंय आशिल्ले जन म्हणटाच की अक्षोभ्य तीर्थांनी त्या विद्यारण्य तीर्थांक पराभव करचे खातीर नरसिंह स्वामीक तपस्या करून तांकां नरसिंह स्वामीन देवान नरसिंह देवान दोनी जांबूळ दिलेले ते खावन तांणी वाता बशिल्लीची म्हूण सांगून तशी अक्षोभ्य तीर्थांनी तांगेले सिंहासनाक उत्तराधिकारी कोण करचे म्हूण सांगून सोदितर आसतना तांकां पूर्वाश्रमाचे दोंडोराय पळय आतां तांगेले विशय दोंडो रघुनाथ म्हळ्यार तांकां पळयलें तो खंयची बेटी कोरून येतर आशिल्लो ताका तान येतर आशिल्ली घोड्या भायर बैसुनूची बागसून उदकांत तोंड घालून पिल्ल त्या वेळारी तांणी निमकिले अक्षोभ्य तीर्थांनी घोड्या भायर बैसून घोडोशी उदक कोण पिता ते म्हूण ते पशु म्हूण म्हणलेले शब्द प्राणीशी म्हणली पळय ते शब्द कान्ना पडले उडले ते दोंडो रघुनाथरायाक हांव फुडें मध्वाचार्यालय आशिल्लो बसवो म्हूण म्हणलेले उडक आसयली तांकां आनी एक व्हड कसो की कार्यसाधन मिगेल निमती जावचें आस म्हणून तांकां उडक आसयले म्हूण तशी तांणी कुडलेची विरक्त जलींची अक्षोभ्य तीर्था लागीं संन्यास आश्रम स्विकार करून तांकां जयतीर्थ म्हूण म्हणलेली एक यतीनाम मेळ्ळें तेंच जयतीर्थांनी ते पुरे मध्वाचार्याल ग्रंथाक टिके बरोवन टिकाकृतपाद टिकाचार्य तसलें नांव तांकां मेळ्ळें तशी मध्वाचार्यांक आश आशिल्लें कसलें म्हूण म्हळ्यार वेदांताक द्वैत सिद्धांता वयरी सर्व वेदाक व्याख्यान बरोवका कोणेय जो म्हणून म्हणलेले ते जयतीर्थांनी बरयलें म्हूण म्हणटाचे
तशी त्यांनी मलखेडान तो अक्षोभ्य तीर्थान वृंदावन असतं जावचे पयशी फुडें त्यांनी कसं केलें म्हूण म्हळ्यार तांकां मध्वाचार्यान दिलेलें राम सीता लक्ष्मण नरसिंह इत्यादी देवाल प्रतिमा थंय त्रैलोक्यभूषण तीर्थ म्हूण सांगून एकल्यांक दिल्ले शिष्य घेतले म्हूण मागीर त्यांनी ते त्रैलोक्यभूषण तीर्थ त्यांनी अक्षोभ्य तीर्थ मठाक मूलपुरुश जल्लींची म्हूण तशी थंय त्यांनी प्राणदेवाक शिवमोग्गांतूय येवन त्यांनी प्राणदेवा प्रतिश्ठापन केला तांगेले एक पांडित्य तपस्सू पुरे जयतीर्थांनी ते न्यायसुधा तत्वप्रकाशिका गीता भाष्य प्रमेय दीपिका हांतू पुरे त्यांनी स्मरण केला म्हूण म्हणटात अक्षोभ्य तीर्थाल पुरे विशय. तशी चारय तांगेले प्रथम शिष्य म्हणटा पळय मध्वाचार्याले त्यांनी केल्लेले भगवत कार्यांतू भगवत कार्य साधन करचे खातीर खंयची भगवत कार्य साधन करचे खातीर मध्वाचार्य आयलींच पळय तांतू हे चार शिष्यांनी त्यांनी सर्व तांगेल मठा जावची तितले काम करून दिलां त्यांनी म्हूण. तशी अक्षोभ्य तीर्थांनी माध्व मताचे मुख्य विशय तांगेले स्तोत्रांतू त्यांनी पुरे बरयला म्हणून म्हणटाची. आनी की तांगेले मध्वाचार्यांगेले मस्त शिष्य आसाची ग्रस्त शिष्य न्ही संन्यास शिष्य हे कोण कोण म्हूण म्हळ्यार पायच्या दिसाक आमी पळय आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.